चलो. नमस्कार मित्रांनो. आमचा पाचोऱ्याचा मित्र आहे सिनकर. त्याची डिमांड आहे खास कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ही स्पेशल एपिसोड ओनली फॉर सिनकर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सो this topic belongs to heat. So we know this. What is heat? Heat is form of energy. What is heat? Heat is form of energy. आणि ही जी हीट असते, ही हीट बॉडीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असते? तो हीट इज प्रेझेंट इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. दिस हीट इज प्रेझेंट इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. आता हा जो इंटरनल एनर्जीचा कन्सेप्ट आहे हा केमिस्ट्रीत सुद्धा येतो. आणि अकॉर्डिंग टू केमिस्ट्री थर्मोडायनामिक्स, इंटरनल एनर्जी इज मेड ऑफ टू पोटेंशियल फॉर्म. टू पोटेंशियल फॉर्म्स प्लस 3 कायनेटिक फॉर्म्स. So according to chemistry thermodynamics, internal energy is made of 2 potential forms plus 3 kinetic forms. कोणते 2 potential forms? Intermolecular आणि intramolecular. So 2 potential forms, intermolecular आणि इंट्रामॉलिक्युलर. आणि इंट्रामॉलिक्युलर आणि 3 कायनेटिक फॉर्म. 3 कायनेटिक फॉर्म, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, and third one is vibrational kinetic energy. सोपा कॉन्सेप्ट नीट लक्षात घ्या. व्हॉट इज हीट? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. व्हॉट इज टेम्परेचर? टेम्परेचर इंडिकेट्स क्वांटिटी ऑफ हीट. टेम्परेचर इंडिकेट्स क्वांटिटी ऑफ हीट. म्हणजे बॉडीला टेम्परेचर आहे का? तर बॉडीमध्ये हीट आहे. बॉडीमध्ये जर हीट असेल तर ती कोणत्या फॉर्ममध्ये आहे? बॉडीमधली जी हीट असते तिला म्हणतात इंटरनल एनर्जी. तर ही जी इंटरनल एनर्जी आहे, इट इज मेड ऑफ 2 फॉर्म्स, पोटेन्शियल फॉर्म आणि कायनेटिक फॉर्म. त्या पोटेन्शियल फॉर्मचे आणखी 2 प्रकार. कोणते? इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. कायनेटिकचे परत 3 प्रकार, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. आता फिजिक्समध्ये कायनेटिक थिअरी ऑफ मॅटर आहे. अकॉर्डिंग टू फिजिक्स, role of potential energy towards the contribution of heat is ignorable, negligible. पण फिजिक्स मध्ये this role is ignored, and in physics we say heat is present into the body only in kinetic form of energy. Only in kinetic form of energy. आता when we want to study
कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या पर्टिक्युलर पार्टला वी लर्न कॉन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. वी लर्न कॉन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस चा स्टडी म्हणजे स्टडी ऑफ आयडियल गॅस. आणि या आयडियल गॅसमधली जी हीट आहे, दॅट हीट इज प्युअरली ओनली ड्यू टू ट्रान्सलेशनल कायनेटिक फॉर्म. आयडियल गॅसमधली जी हीट आहे, दॅट इज ओनली इन द फॉर्म ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रोटेशनल आणि व्हायब्रेशनल पार्ट ऑफ द कायनेटिक एनर्जी इग्नोर करायचं आहे. कसं असतं, कोणत्या पण सायन्सचा स्टडी करताना मोस्ट ऑफ द टाईम फिजिक्समध्ये तरी बेसिकली काही आयडियल सिच्युएशन्सचा स्टडी केला जातो, ज्या आयडियल सिच्युएशन रियल सिच्युएशनपासनं बऱ्याच डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल, आपण कार्नॉट्स आयडियल इंजिन लर्न करतो, पण प्रॅक्टिकली तुमच्या टू व्हीलरमध्ये कार्नॉट्स इंजिन नसतं, ते रियल इंजिन असतं. म्हणजे फर्स्ट वी ट्राय टू स्टडी सम आयडियल कंडिशन्स विच आर टोटली डिफरंट दॅन रियालिटी. तसंच आहे की हा जो आयडियल गॅस आहे, असा काही गॅस ॲक्च्युअली इज नॉट एक्झिस्टिंग, बट समटाइम्स रियल गॅस कॅन मूव. रियल गॅस कॅन मूव ऑलमोस्ट नियर टू द बिहेवियर ऑफ आयडियल गॅस. मग हा आयडियल गॅस काय आहे? या आयडियल गॅसमध्ये आपण इतके रोल्स इग्नोर करतोय. हे तर ऑलरेडी इग्नोर केलेत, हे दोन सुद्धा इग्नोर करतोय. म्हणजे आयडियल गॅस इज गोइंग टू हॅव हीट एनर्जी ओनली ड्यू टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ओनली ड्यू टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे आयडियल गॅसचे काही प्रिझम्पशन्स आहेत. व्हॉट आर द प्रिझम्पशन्स? मी ओरली डिस्कस करतो, दे आर गिवन इन युअर टेक्स्टबुक. आणि हे प्रिझम्पशन्स डिफाईन करताना त्याचा पर्पज एवढाच आहे की वी विल स्टिक टू दिस कॉन्सेप्ट की आयडियल गॅस इज गोइंग टू हॅव एनर्जी ओनली इन ट्रान्सलेशनल फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. बाकी कोणत्याही प्रकारची एनर्जी त्याला नसेल. आता पहा, प्रिझम्पशन्स. पहिलं प्रिझम्पशन आहे की आयडियल गॅस मॉलिक्युल्स आर पॉइंट masses and of negligible size. पॉइंट मास म्हणजे काय? हॅविंग मास बट झिरो व्हॉल्यूम. म्हणजे यांचं व्हॉल्यूम झिरो असेल, यांची साईज निग्लिजिबल असेल, बट दे आर गोइंग टू हॅव पॉइंट मास. सो पॉइंट मास असतील, दे आर पॉइंट मासेस. Another thing, they are identical. All ideal gas molecules are identical. Identical in terms of mass also. म्हणजे प्रत्येकाचं मास सेम असेल. प्रत्येकाचं मास सेम असेल. करेक्ट? अनदर थिंग की हे आयडियल गॅस मॉलिक्युल्स, दे आर ऑलवेज इन straight line random motion. They are always in straight line random motion. Next thing, ideal gas molecules are highly elastic as well as highly rigid. Highly elastic as well as highly rigid. They are always colliding. Ideal gas molecules are always colliding, and their collisions are
perfectly elastic. Monday, when two molecules collide, momentum is conserved as well as kinetic energy is conserved. Another thing, it contains large number of identical gas molecules. It contains large number of identical gas molecules. आणखी one more thing, की का ideal gas molecules, they are generally considered to be monoatomic. They are generally considered to be monoatomic. Why? मोनोॲटॉमिक असल्यामुळे याला व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी कन्सिडर करण्याची गरज नाही, कारण व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जीसाठी इट शुड बी ॲटलिस्ट डायॲटॉमिक. कन्सिडर लाईक दिस, दे कॅन व्हायब्रेट. सो मोनोॲटॉमिक कन्सिडर केलं तर नो व्हायब्रेशन, नो रोटेशन, कारण हा पॉइंट मास आहे, त्याची साईज निग्लिजिबल आहे. याला रोटेशन पण कन्सिडर केलं, त्याचं रोटेशनल इनर्शिया, म्हणून रोटेशनल कायनेटिक एनर्जी निग्लिजिबल असेल, म्हणून मोनोॲटॉमिक असतात आयडियल गॅस मॉलिक्युल्स. दे आर मोनोॲटॉमिक. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिझम्पशन की हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. वी नो दिस. जितकी हीट असेल तेवढं टेम्परेचर असेल. And what we are learning here, the heat is present into ideal gas in the form of translational kinetic energy. The translational kinetic energy of all gas molecules is equal to heat. आणि heat जर का टेम्परेचरला प्रेझेंट असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी is directly proportional to temperature. Very important presumption. All these are the presumptions of ideal gas molecules. And key important कि ideal gas molecules, they are in random motion. They collide. When they collide, the time of impact म्हणजे कोलाइड झाल्यानंतर किती वेळासाठी दे आर इन कॉन्टॅक्ट, तो जो टाइम ऑफ इम्पॅक्ट असतो इज व्हेरी स्मॉल फॉर आयडियल गॅस मॉलिक्युल्स. का? तो जर ग्रेटर असेल म्हणजे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल. इट इज ग्रेटर तर दे हॅव अट्रॅक्शन. आणि अट्रॅक्शन जर असेल तर जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. Electrostatic force of attraction, electrostatic potential energy. And we do not want any role for potential energy. No role for potential energy. म्हणजे दोन गॅस मॉलिक्युल्स मध्ये कोणत्याही प्रकारचे मॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट नको. म्हणून हे इम्पॉर्टंट प्रिझम्पशन आहे की मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ आयदर अट्रॅक्शन or repulsion are absent between two ideal gas molecules. So ideal gas molecules किंवा ideal gas नेचर बिहेवियर कसं असेल, तो कसा असू शकेल, त्याच्याबद्दलचे हे सगळे प्रिझम्पशन्स आहेत. and what I am telling, the reality is always different than ideal thing. Reality is different than ideal thing. सो फर्स्ट इन फिजिक्स अशी मेथड असं आहे की पहिल्यांदा आपण आयडियल कंडिशनला एखादी गोष्टी लर्न करण्याचा प्रयत्न करतो अँड देन वी ट्राय टू गो टुवर्ड्स रिअल थिंग. फॉर एक्झाम्पल तुम्ही नुसतं सिम्पल हार्मोनिक मोशनही शिकतात, तिथं जो टाइम पिरियड आहे आयडियल SHMचा, तो तुम्ही मीडियमचा कुठं उल्लेखच करत नाही. म्हणजे तुम्ही आयडियल कंडिशनला शिकतात, तुम्ही असं कन्सिडर करतात की मीडियम इज ॲब्सेंट, फ्रिक्शन, विस्कस, ड्रॅगिंग फोर्सेस आर ॲब्सेंट. म्हणजे पेंडुलम एकदा जर का मूव्ह व्हायला लागला तर इट विल मूव्ह फॉर द इन्फानाइट टाइम. पण रियालिटी जर मध्ये तुम्ही इथं जर पेंडुलम
टांगला आणि त्याला धक्का मारला तर विल इट गो फॉर इन्फानाइट टाइम? नो, इट विल स्टॉप, कारण हे डॅम्प SHM आहे. डॅम्प SHM हे रिअल SHM आहे. डॅम्प SHMचं डिफरन्शियल इक्वेशन हे रिअल इक्वेशन आहे. आणि जे डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही शिकतात बोर्डाला ते आयडियल SHMचं इक्वेशन आहे. आयडियल SHM कॅन गो फॉर इन्फानाइट टाइम, बट रिअल डॅम्प SHM विल नॉट गो फॉर इन्फानाइट टाइम. म्हणजे फिजिक्समध्ये मेथड आहे, लक्षात घ्या की पहिल्यांदा आपण फिजिक्स कोणत्या तरी आयडियल कंडिशनला शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला रियालिटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता आयडियल गॅस मॉलिक्यूल ज्यावेळेस कंटेनरमध्ये असतो त्यावेळेस त्याचे मॉलिक्युल्स रँडमली इकडून तिकडं मूव्ह होत असतात. ज्यावेळेस ते मूव्ह होत असतात त्यावेळेस ते कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा आपटतात म्हणजे दे कोलाइड ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. And when they collide on the walls of the container, they exert pressure on the walls of the container. आणि हे प्रेशर किती असतं त्याचं डेरिवेशनची आपल्याला गरज नाही. JEE नीट CET साठी प्रेशर किती असतं? सो फर्स्ट थिंग, प्रेशर ऑफ आयडियल गॅस. दिस प्रेशर गिवन बाय आयडियल गॅस इज 1/3 rho C square. 1/3 rho C square. This is the important thing. This C is called as RMS velocity. This C is called as RMS velocity. डोक्यात असंच ठेवा की आयडियल गॅस मॉलिक्युल्स ज्या कंटेनरमध्ये भरला आहे, म्हणजे सिलेंडरमध्ये असेल किंवा फुग्यामध्ये असेल, तो त्या बलूनच्या वॉलवरती किंवा सिलेंडरच्या वॉलवरती काय एक्झर्ट करतो? प्रेशर एक्झर्ट करतो. आणि किती आहे प्रेशर? 1/3 rho C square. This rho is the density. We'll see it in detail also. फक्त त्याचं डेरिवेशन नाही बघत आहे. RMS velocity. आता ज्या वेळेस खूप कलेक्शन आहे, काय की आयडियल गॅस मॉलिक्युल्समध्ये मॉलिक्युलचं प्रचंड कलेक्शन आहे, कमीत कमी त्याची पॉवर 10⁻23 आहे, ॲव्होगाड्रोज नंबर. 10⁻23 गॅस मॉलिक्युल्सला फॉलो करून इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलला स्टडी नाही करतायत. 10⁻23 मधल्या प्रत्येक मॉलिक्युलला फॉलो करून स्टडी नाही करतायत. म्हणून अशा वेळेस सगळ्या मॉलिक्युल्सचं एक ॲव्हरेज बिहेवियर स्टडी केलं जातं. एक ॲव्हरेज बिहेवियर स्टडी केलं जातं, त्याला म्हणतात स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ बिहेवियर. आणि या स्टॅटिस्टिकल स्टडीमध्ये ज्यावेळेस स्पीडचा स्टडी करतात, वेलॉसिटीचा स्टडी करतात डिफरंट गॅस मॉलिक्युलच्या, we have this velocity, RMS velocity. We have 3 types of velocities for study. Into this part we'll see them step by step. RMS velocity, root mean square velocity. So C root mean square velocity, C1 square plus C2 square plus dot Cn square upon n, everything under square root, because root हा mean है divided by n of what? Square of velocities. So root mean square velocities. Same CRMS is also equal to 3RT upon capital M. Capital M जेव्हा असेल, it means molecular weight. It means molecular weight. Capital R, universal gas constant 8.31. Capital T, temperature in Kelvin. Same RMS velocity can also be given as square root of 3 kT upon small m. Difference लक्षात घ्या. ज्या वेळेस कॅपिटल आर आहे
त्यावेळेस कॅपिटल एम आहे. ज्यावेळेस के, व्हॉट के इज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. के इज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. आणि ज्यावेळेस बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट के आहे त्यावेळेस द स्मॉल एम इज मास ऑफ गॅस मॉलिक्यूल. एका गॅस मॉलिक्यूलचं मास दॅट इज. So CRMS, this is most important formula you will need for JMains as well as CET. NEET, CRMS. असं CRMS डिफाईन करतात तसे दोन प्रकारचे आणखी स्पीड्स आहेत. वन इज ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड. व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड? C1 प्लस C2 प्लस C3 डॉट डॉट अपॉन n. यात जर का झिरो पण एखाद्या मॉलिक्युलची वेलॉसिटी असेल, सपोज थर्ड मॉलिक्युलची वेलॉसिटी 0 आहे, तर यू विल कन्सिडर दिस 0. यू विल कन्सिडर दिस 0 फॉर ॲडिशन अँड यू विल कन्सिडर दॅट मॉलिक्यूल इन टू n ऑल्सो. म्हणजे ज्याची वेलॉसिटी 0 आहे त्याला वगळायचं नाही, त्याला n मध्ये पण कन्सिडर करायचं, न्यूमरेटरमध्ये पण 0 कन्सिडर करायचा. आणि हा जो सी ॲव्हरेज आहे दॅट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8RT अपॉन पाय एम. आर आला की कॅपिटल आहे. सेम यू कॅन राईट ॲज 8KT अपॉन पाय एम. 8KT upon pi m. What it is? C average. C average. Then you have another thing, C most probable. C most probable, and that is equal to square root of twice RT upon capital M. Or that is also equal to square root of twice KT upon small m. So you have these three formulae differently. म्हणजे स्टॅटिस्टिकल अभ्यास करत असताना गॅस मॉलिक्यूलचा तुमच्यासोबत 3 वेगळे स्पीड्स आहेत. RMS वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि मोस्ट प्रोबॅबल वेलॉसिटी. And most probable velocity. Sometimes it is also said as C speed, RMS speed, average speed, and most probable speed. Velocity speed मधला म्हणजे वर्ड्स का मेन्शन करतो आहे की हा जो ॲव्हरेज आहे इथं, स्पीड म्हटलं तर यू टेक ओनली मॅग्नेट्यूड. यू टेक ओनली मॅग्नेट्यूड म्हणजे तुम्हाला साईन कन्सिडर करायची गरज नाही. पण जर का मीन वेलॉसिटी म्हटली आणि वेलॉसिटी जर म्हटलं तर तुम्हाला सपोज -2, 3, 4, 6, -5 असे स्पीड्स वेलॉसिटीज मॅग्नेट्यूड्स आहेत, बट विथ मायनस साईन. मग जर का स्पीड म्हटलं तर तुम्ही -2 + 3 + 4 + 6 -5 आणखी एखादा 0 दिलाय +0. 1, 2, 3, 4, 5, 6 upon 6 टोटल 6 नंबर 6. पण जर की ही वेलॉसिटी म्हटली, मीन वेलॉसिटी, सी दिस इज मीन वेलॉसिटी. सॉरी, आज स्पीड म्हटलाय तर स्पीडला फक्त मॅग्नेट्यूड. मीन वेलॉसिटी म्हटलं, वेलॉसिटी वेक्टर दाखवतोय. In that case you will write -2 + 3 + 4 + 6 -5 + 0 upon 6. हा स्पीड होता, इथं फक्त मॅग्नेट्यूड घेतलं. ही वेलॉसिटी होती तर इथं डायरेक्शन पण कन्सिडर केलं आणि साइन इज इंडिकेटिंग डायरेक्शन. साइन इज इंडिकेटिंग डायरेक्शन. आता पुढचा पॉइंट बघू. इथं
So what is the pressure given by ideal gas? P equal to 1/3 rho c square. Let's see the thing. Kinetic energy. Kinetic energy. The kinetic energy will here denote by K. डोक्यात कशा ठेवायचे आपण कायनेटिक एनर्जी? एक छोटंसं डेरिवेशन करतो. P इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वायर. करेक्ट आहे? वी हैव सीन दिस डेंसिटी RMS speed 1/3 density you can write as mass upon volume into c square. I'm writing mass upon volume, but mass मध्ये n into m लिहितो. What is n? Number of gas molecules. What is small m? Small m is always mass of individual gas molecule. आता हा जो V आहे, take it on this side, it becomes PV. 1/3 is here n 1/2 mc square. हा जो mc square आहे याला हाफ ने मल्टीप्लाय केला. जर का 2 खाली आणतोय तर आय विल हॅव टू मॅनेज दिस 2 हियर. करेक्ट आहे? व्हॉट इज 1/2 mc square? It is the average kinetic energy of a single gas molecule. So this is PV is equal to 2/3n. That is average kinetic energy of a single gas molecule. Correct? So what I can say कि n into average kinetic energy of a single gas molecule equal to 2/3 PV. What is n? Number of gas molecules. What is bar K? Bar K is average K of single gas molecule. It means ही जी energy है, this is important equation. This you can write as total kinetic energy. E equal to 3/2 it is, please. This is 3/2 PV. This is equal to 3/2 PV. So एक important formula तुमच्यासाठी आहे. Total kinetic energy of the gas molecule is 3/2 PV. आता हा जो टोटल कायनेटिक एनर्जी E याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन 3/2 हा जो PV आहे that you can write as nRT. That can you write as nRT because PV equal to nRT. What is small n? Small n is number of moles. त्याच वेळेस बघा आणखी एक अरेंजमेंट इथं. This total energy E is equal to 3/2. हा जो PV है that you can write as NKT. Ideal gas equation. PV is equal to nRT or PV is equal to NKT. हे दोघे आयडियल गॅस इक्वेशन आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये नेहमी PV इक्वल टू nRT म्हणतो, पण PV इक्वल टू NKT खूप सुंदर गॅस इक्वेशन आहे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. K Boltzmann's constant. We have seen this concept of K Boltzmann's constant. This is Boltzmann's constant. K that is also equal to R upon NA. What is R? 8.31. What is NA? NA is 8.31. Na is Avogadro's number 6 into 10 raised to 23. ही व्हॅल्यू नेहमी दिलेली असेल, पण हा जो फॅक्टर आहे याला म्हणतात बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. सो टोटल एनर्जी 3/2 NKT.
जर का तुम्हाला नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स विचारले असतील, टेम्परेचर दिलं असेल आणि एनर्जी दिली असेल तर दिस इज द फॉर्म्युला. आता नेक्स्ट सी, सपोज तुम्हाला विचारलं व्हॉट इज द एनर्जी पर मोल. एनर्जी पर मोल, सो एनर्जी पर मोल. सो हा जो मोल आहे इकडे डिनॉमिनेटरला येईल. यू विल हॅव फॉर्म्युला 3/2RT. कधी कधी हा जो मोल शब्द असतो दिस इज इक्विव्हॅलंट टू 1 ग्रॅम. सो ग्रॅम इक्विव्हॅलंट विचारलं तर मोल इज इक्वल टू. तुम्हाला विचारलं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे E/N, that will be equal to K bar and that is equal to 3/2 kT. See, सगळी कायनेटिक एनर्जी इन फ्रंट ऑफ युअर बोर्ड. टोटल कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट थिंग सी, सपोज हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं, रायटिंग हिअर इटसेल्फ. हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी per unit volume. Kinetic energy per unit volume. So from this formula, a volume या side ला you will be left with 3/2P. 3/2P. सगळी कायनेटिक एनर्जी पहा. टोटल कायनेटिक एनर्जी 3/2PB. टेम्परेचर दिलं असेल तर हे विथ मोल्स. टेम्परेचर विथ नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. एनर्जी पर मोल. दिस इज एनर्जी ऑफ ॲव्हरेज एनर्जी ऑफ अ सिंगल गॅस मॉलिक्युल. दिस इज एनर्जी डेन्सिटी. कायनेटिक एनर्जी पर युनिट वॉल्यूम इज एनर्जी डेन्सिटी. करेक्ट आहे. सो दिस होल थिंग इज कायनेटिक एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्युल. ऑफ आयडियल गॅस मॉलिक्युल. तर एकदा फक्त इथे येऊ परत एकदा प्लीज. एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की फ्रॉम हिअर CRMS इज ऑल्सो इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3P/ρ. C इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3P/ρ. क्लिअरली इथनं असं दिसतंय की C इज डिपेंडिंग अपॉन P. बट रिमेंबर C इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर चेंज केलं तरी C चेंज होत नाही. बिकॉज when you change pressure, volume will change but temperature will remain constant. आणि C चा बेटर डिपेंडन्स टेम्परेचर वरती आहे. C is equal to we have seen 3RT upon molecular weight. सो तुम्ही जर प्रेशर डबल केलं तो व्हॉल्यूम हाफ होईल, मात्र प्रॉडक्ट PV कॉन्स्टंट राहील. म्हणून C इज इंडिपेंडंट ऑफ चेंज इन प्रेशर. म्हणजे प्रेशर चेंज केल्यामुळे C चेंज होत नाही, RMS स्पीड चेंज होत नाही. करेक्ट आहे. आता एक पुढचा छोटासा कन्सेप्ट आहे, दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. याला समराइज करतो. कन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. सो कॉन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. कोणत्या गॅसला आयडियल गॅस म्हणतात? सो पहा, इट ओबेज presumptions of kinetic theory of gases. It obeys presumptions of kinetic theory of gases. It obeys
ideal gas equation. ideal gas equation ओबे करतो. कोणतं आयडियल गॅस इक्वेशन? आयडियल गॅस इक्वेशन इज PV equal to nRT. PV equal to nRT. N number of moles, N number of moles. प्रॉब्लेम मध्ये this N is equal to Nm upon capital N. म्हणजे काय? mass of the gas upon molecular weight. Nm mass of the gas का? the small m जे mass of a single gas molecule. And what is N? number of gas molecules. Hard's number of moles is also equal to capital N upon Na. म्हणजे जर का mass रिलेशन नसेल तर नंबर ऑफ मोल्स तुम्ही असंही फाइंड करू शकता. ऍक्च्युअल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगाड्रोज नंबर. तुम्हाला सांगितलं होतं जसं हे PV इक्वल टू nRT इक्वेशन आहे तेवढं सुंदर इक्वेशन आहे PV इक्वल टू NKT. PV equal to NKT. What is N? Actual number of gas molecules. What is K? K is Boltzmann's constant. K is Boltzmann's constant. We have seen this concept. K is Boltzmann's constant. K is Boltzmann's constant. It obeys all gas laws. म्हणजे आइडियल गैस जो है it obeys all gas laws. What gas laws are? The first, it obeys Boyle's law. It obeys Boyle's law. According to Boyle's law, P is inversely proportional to volume when temperature is constant. P is inversely proportional to volume when temperature is constant. It means P1 V1 equal to P2 V2. It obeys this Gay-Lussac's law. It obeys Gay-Lussac's law. Ideal gas. What the Gay-Lussac's law is? Pressure is directly proportional to absolute temperature when volume is constant. When volume is constant. From here we can write P1 upon T1 is equal to P2 upon T2. It obeys Charles' law. It obeys Charles' law. According to Charles' law, volume is directly proportional to temperature when pressure is constant. And therefore you can write V1 upon T1 is equal to V2 upon T2. It obeys Dalton's law of pressure. It obeys Dalton's law of pressure, and by this P is equal to P1 plus P2 plus P3 dot dot. Means काय की जर का एका कंटेनर मध्ये गॅसचं कलेक्शन आहे 5-6 तर टोटल गॅसचं प्रेशर किती असेल तर दॅट इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ प्रेशर ऑफ ईच गॅस मॉलिक्यूल. ॲडिशन ऑफ pressure of each gas molecule. And then you have Avogadro's principle or law. What this law says, equal volume of gas contains equal number of gas molecules.
ह्या ज्या सगळे गॅस लॉज आहेत, हे आयडियल गॅस इक्वेशन आहे, हे प्रिझम्पशन्स आहेत, हे जे गॅस उभे करतात त्याला म्हणतात आयडियल गॅस. आणि आयडियल गॅस इज बेसिकली मोनोॲटॉमिक गॅस. आयडियल गॅस इज बेसिकली मोनोॲटॉमिक गॅस. So this whole thing is ideal gas. Okay.